नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण सुलभ भारती इयत्ता 8वीच्या पुस्तकातील 11वी कविता जीवन गाणे चे वाचन व स्पष्टीकरण पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत नितीन देशमुख. नितीन देशमुख हे प्रसिद्ध कवी व लेखक आहेत. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यातून निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यांवरील मार्मिक भाष्य आढळून येते. या कवितेत आपण काय शिकणार आहोत तर या कवितेत निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्ये व संस्कार शिकवत असतात. या कवितेमध्ये कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडल्या आहेत. प्रस्तुत कविता ही किशोर सप्टेंबर 2009 या मासिकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि किशोर मासिकातून ही कविता या पुस्तकामध्ये घेतलेली आहे. चला तर मग कवितेचे वाचन सुरू करूयात. या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला. तुळशी भरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले. प्रेम काय ते कुणा नठावे, प्रेम काय ते कुणा नठावे, नदी सागरा जीव का लावे. स्वैर होऊने नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले. बुलंद तरीही असे हौसले, बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले. चिवचिवणाऱ्या चोची मधले दाणे मजला शिकवून गेले. सागराची अथांगता अन ही वृक्षाची स्थितप्रज्ञता, सागराची अथांगता अन ही वृक्षाची स्थितप्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले, जगणे मजला शिकवून गेले. कवी नितीन देशमुख या कवितेमध्ये निसर्गातल्या कोणकोणत्या घटकाकडून आपल्याला काय काय शिकायला मिळाले हे या कवितेमध्ये सांगत आहेत. विद्यार्थ्यांनो, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे, धावपळीचे युग आहे. प्रत्येक जण धावतो आहे, काही ना काही मिळवण्यासाठी प्रत्येक जण धावतो आहे. पण या धावण्यामुळे प्रत्येक जण आपल्या आयुष्यातला जी शांतता आहे, शांतपणा आहे, स्थैर्य आहे, हळूहळू ते गमावून बसतो आहे आणि त्याची जाणीव सुद्धा कुणाला होत नाहीये. तर कवीने या कवितेमध्ये हेच सांगितलं आहे की निसर्गातल्या प्रत्येक घटकाकडून ते काय शिकले आहे. चला तर मग पहिल्या कडव्यामध्ये पाहूया. कवी म्हणतात की या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की निसर्ग चित्र आहे. हे समुद्र आहे, डोंगर आहे, नदी आहे, ढग आहे, चंद्र चांदण्या आहेत, पक्षी आहेत, हे सगळे निसर्गातले घटक आहेत. मग या सृष्टीचे मंजुळ गाणे म्हणजे काय तर पक्ष्यांचे चिवचिवणे, पाण्याचा झुळझुळणारा आवाज, नदीच्या वाहण्याचा आवाज, पाण्याचा खळखळता आवाज, हवेचा आवाज, हे सगळं जे आहे हे सृष्टीचं मंजुळ गाणं आहे. सृष्टी म्हणजे निसर्ग. तर कवी म्हणतात की हे जे मंजुळ गाणं आहे ते मला जगणं शिकवून गेलं आहे. झिलमिलणारे चंद्र चांदणे, आता चंद्राचा गुणधर्म आहे शीतलता, शांतता. तर झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. जे चंद्राची शीतलता, शांतता ही कवी शिकले आहे. भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला. आजचे युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे आणि कवी म्हणतात की हे जग जे आहे हे हळूहळू भरकटत चाललेलं आहे. संस्कारांची जाण आता कुणालाही राहिलेली नाहीये. हळूहळू ती जाण कमी होत आहे. पूर्वीच्या काळी तुळशीजवळ पणती लावून शुभम करोती म्हटलं जायचं आणि त्यानंतर आई बाबा सगळ्यांना अभ्यासाला बसवायचे किंवा एक अलिखित असा नियम होता की संध्याकाळच्या दिवे लागणीपर्यंत सगळ्यांनी घरात यायचं. पण आजच्या धावपळीच्या जगामध्ये हे हरवून गेलं आहे. आता संध्याकाळी सगळ्यांनी एका वेळेला घरात येणं, जेवायला बसणं, सोबत गप्पा मारणं, हे सगळं आता हरवत चाललेलं आहे. तर कवी तेच म्हणतात की भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला,
तुळशीवरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले, की तुळशीवरची पणती, ती मातीची पणती जेव्हा आपण दिवाळीच्या वेळी वापरतो ती पणती. तर कवी म्हणतात की दिव्याचा गुणधर्म काय आहे? स्वतः जळणे आणि इतरांना प्रकाश देणे. तर हे स्वतः त्रास सहन करून दुसऱ्यांना सुखात ठेवणे हे त्या पणतीकडून ते शिकले आहेत असं कवी म्हणतात. प्रेम काय ते कुणा नठावे, नदी सागरा जीव का लावे. की आजच्या युगामध्ये खरं प्रेम काय आहे ते कुणालाही माहिती नाहीये. मग इथे कवीने एक उदाहरण आपल्याला दिलं आहे, नदी आणि सागर. आपल्याला माहितीये की नदीचा उगम होतो आणि नंतर ती सागराला येऊन मिळते. म्हणजेच तो तसं पाहिलं तर नदीचा अंत असतो, पण त्यानंतर नदी आणि सागर म्हणजे समुद्र हे एकरूप होऊन जातात. तर कवी म्हणतात की खरं प्रेम काय आहे ते कुणालाही ठाऊक नाहीये. तर नदी आणि सागराचं प्रेम पहा. तर ती नदी सागराला का जीव लावते, तेव्हा तुम्हाला खऱ्या प्रेमाचा अर्थ कळेल. कवी म्हणतात की स्वैर होऊने नदीचे पळणे, की नदी मुक्त होऊन फक्त तिचं एकच लक्ष असतं की आता समुद्राला जाऊन तिला भेटायचं आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. आणि हे नदीचं स्वैर होऊन पळणं कवीला जगणे शिकवून गेले आहे. पुढच्या कडव्यात कवी म्हणतात की बुलंद तरीही असे हौसले, बुलंद म्हणजे भक्कम, असा हौसले म्हणजे निश्चय, निर्धार. तर एक इवलासा पक्षी असतो. तो पक्षी घरटे बांधतो, त्या पिल्लांना जन्म देतो, नंतर त्या पिल्लांना वाढवण्यासाठी दूरवर उडत जाऊन त्यांच्यासाठी दाणा घेऊन येतो आणि त्यांना आपल्या पिल्लांना तो भरवत असतो. तर कवी हेच सांगतात की असा बुलंद हौसला, निर्धार, निश्चय आहे की आपल्या पिल्लांसाठी कितीही सोसतो आणि दूरवरून दाणे आणून त्या आपल्या पिल्लांना तो पक्षी भरवत असतो. सागराची अथांगता आणि ही वृक्षाची स्थितप्रज्ञता, की सागराकडून आणखी काय शिकण्यासारखं, तर त्याची अथांगता, त्याच्या खोलीचा आपल्याला थांग लागत नाही. सागराची खोलीपर्यंत इतकं आपलं मन मोठं असायला हवं. आणि वृक्षासारखं स्थितप्रज्ञ, ऊन, वारा, हवा काही असो, वृक्ष आपल्या ठिकाणी स्थिर, स्थितप्रज्ञ असा उभा असतो. त्याच्यावर घाव घातले तरीही तो हलत नाही. आणि हेच कवी म्हणतात की दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले. तर हे कवितेमधील कवीला जगणे शिकवणारे घटक आहेत. विद्यार्थ्यांनो, पुढच्या भागामध्ये आपण या कवितेचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.